म्हाडाच्या वसाहतीतील लोकमान्य नगर या ठिकाणच्या बांधकामाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून लोकमान्य नगरमधील रहिवासी जे आहे आंदोलन करताना पाहायला मिळाले होते। त्यांनी आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर घेराव सुद्धा घातलेला होता आणि त्याचबरोबर म्हाडा कार्यालयामध्ये त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये मोठं आंदोलन केलेलं होतं। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची जी आहे ती भेट घेतलेली आहे, त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत। तत्पूर्वी आपण येथील रहिवाशांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, अनेक दिवसांपासून ते आंदोलन करतायत ते जाणून घेणार आहोत। काकू, काय मागण्या तुमच्या? आज रवींद्र धंगेकरांनी सुद्धा तुमची भेट घेतली। आमची एवढीच मागणी आहे की आमचं घर आम्हाला मिळू द्यात। आमची स्वप्न आम्हाला आता आमची झाली, ज्येष्ठ नागरिक झालो आम्ही, 70 झाली, आम्हाला नाही आमच्या नातवंडांपर्यंत तरी घर मिळणार का नाही अशी शंका वाटायला लागली। चांगलं होत आलेलं आमचं सगळं काम त्यांनी अचानक असं स्टे आणला, ते काय आम्हाला पसंत नाही। तुम्ही वारंवार आंदोलन करतायत, मागे काही उपयोगच होत नाहीये ना त्याचा। कोणी पुढाकार घेऊन आम्हाला मदत करायला पाहिजे ना। बघू आता धंगेकर साहेब काय करतायत आमच्यासाठी, ते बघायचं कोण आम्हाला मदत करते ते। कारण होत आलेलं सगळं काम एव्हाना आमचं, आम्ही दुसरीकडे भाड्याने राहायला गेलो असतं, बिल्डिंग पडली असती, आमची बांधकामाला सुरुवात झाली असती, काहीच उपयोग झाला नाही एवढा आम्ही करून सुद्धा ना। मग काय उपयोग आहे त्याचा? आता व्हावं अशी खूप इच्छा आहे, बघू आता कोण आम्हाला मदत करते ते। इथल्या स्थानिक आमदारांना सुद्धा तुम्ही या बाबतीमध्ये निवेदन दिलं होतं, म्हाडाच्या कार्यालयाला घेराव घातलेला होता, कुठपर्यंत आली सगळी प्रक्रिया? सगळी संपूर्ण झालेली होती, पण यांनी काय केलं हुशारी, जसं आमच्या आत्ता आपण जिथे उभं आहोत त्याच्या एक्झॅक्ट समोर ज्या 2 बिल्डिंगचं काम झालं, ते काम त्यांच्या लक्षात आलं आणि इथे कधीही रासने साहेब, नाव नाही खरं म्हणजे घ्यायला पाहिजे, पण तरी सांगते की त्यांनी म्हणजे कधी आमच्यापर्यंत कधी कोणी आलं नाही की तुम्हाला सोसायटीत काय प्रॉब्लेम आहे की नाही विचारायला। पण जेव्हा ही बिल्डिंग बघितली, का बांधकाम सुरू व्हायच्या टप्प्यात त्यांनी सुरुवातीपासून बघितलं आणि मग दर शुक्रवारी इथे येऊन ते बसायला लागले। त्यांनी संपूर्णपणे रेकी केली की आपल्याला याच्यामध्ये किती फायदा होईल आणि हे बघून त्यांनी हे सगळं स्थगिती वगैरे आणलं। आज जर तुम्ही आमच्या बिल्डिंगची परिस्थिती बघितली तर उंदीर घुशींनी इथे उच्छाद मांडलेला आहे। या लोकांनी आम्हाला इतका त्रास दिलाय की आज पुण्यामध्ये कुठल्याही एरियामध्ये पाण्याचा प्रश्न नसताना आज आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय। टँकरच्या पाणी पुरवठ्यामुळे आमची म्हातारी माणसं आणि लहान मुलं ही आजारी पडतात। ते आम्ही तुम्हाला डॉक्टरांची बिलं, सर्टिफिकेट सगळंही दाखवू शकतो। आमच्यावर हा अन्याय करण्याचं त्यांना काहीच कारण नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, आमची लाईट घालवतात वेळी अवेळी। हे कशासाठी करतात ते? हे सगळं त्यांना मिळणाऱ्या ह्या फायद्यासाठी करतात ते। तुम्ही तुमचा फायदा तुम्ही तुमच्या बाजूनी करा, तुम्ही आमच्यावर अत्याचार करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? हा आमचा प्रश्न आहे। आमचं होत आले संपूर्ण झालेलं काम हे थांबवायचा अधिकार ह्यांना दिला कोणी? आणि आता ते हात वर करून म्हणतात ते की माझा काहीच फायदा नाहीये याच्यात, माझं काहीच नाहीये। ही कुठली शहाणपणाची गोष्ट आहे? याचं उत्तर त्यांनी द्यावं, बस। आमची बाकी काही इच्छा नाहीये। आमचं घर आम्हाला हे झालंच पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या हातात आमची घरं देणार नाही म्हणजे नाही। ताई, तुम्ही त्यांना आंदोलन केलेलं होतं, त्यांनी काय शब्द दिले होते, त्याची काय पूर्तता होत आलेली आहे का? किंवा म्हाडामधून तुम्हाला त्यावेळी शब्द सुद्धा मिळालेला होता, काय झालं पुढे? काय म्हाडानी अजून तरी आम्हाला काही तसं हे दिलेलं नाहीये, पण चर्चा चालू आहे, बघू आता ह्याच्यातनं काय होतं ते। मुख्य म्हणजे आमचं काम ऑलरेडी खूप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्ही जो काय प्लॅन सबमिट केला आहे, आम्ही जे काय डेव्हलपर नेमलेलं आहे त्यांनी ही कामं पूर्ण करून द्यावी आम्हाला, आणि कुठल्याही प्रकारचे अडथळे आणू नये अशीच आमची विनंती आहे। म्हाडानी सुद्धा ह्याच्यात आम्हाला सहकार्य करून, मंत्र्यांनी तर करायलाच पाहिजे आहे, पण म्हाडानी सुद्धा सहकार्य करून आम्ही जी काय प्रोजेक्ट्स दिलेली आहे डेव्हलपर्सनी, ती त्यांनी आत्ता जी अशी सगळी पूर्णतेवर आलेली आहेत की फक्त आता घर रिकामं करायचं आणि बांधकाम सुरू करायचं इथपर्यंत आलेल्या असताना कुठल्याही प्रकारचे अडथळे करू नये अशी आमची विनंती आहे। कसब्याचे आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर सुद्धा या ठिकाणी समस्या जाणून घेण्यासाठी आलेले आहेत, तुमची या बाबतीमध्ये काय चर्चा झाली? त्यांना आम्ही सांगितलं आमच्या सगळ्या अडचणी जे काय आलेल्या आहेत ते अचानक आले, त्यांनी आम्हाला सहकार्य करतो म्हणलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। इथं येऊन त्यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी सांगितल्या आणि आमची विशेषतः हीच महत्त्वाची आहे की ही घरं कधी पण केव्हाही पडतील आणि मग त्याला जबाबदार कोण, असा आमचा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना। खरं तर ही घरं जी आहेत ती अनेक घरं जीर्ण झालेली आहेत, ती कधीही पडू शकतात असे येथील स्थानिक सांगतायत। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ, तुम्ही येथील रहिवाशांची भेट घेतलेली आहे, काय चमच्या समस्या जाणून घेतल्या? नाही, याच्यामध्ये लोकमान्य नगर जे आहे हे रहिवासी आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि कधीतरी घराचं स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न आज त्यांचं मुहूर्तमेढ व्हायची वेळ आली आणि काहीतरी इथले लोकप्रतिनिधी म्हणजे रासनेच मानलं
तर त्यांच्या डोक्यात वेगळीच आयडिया आली. आता मी इथं आल्यानंतर ह्या भागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि या भागातल्या अनेक नागरिकांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत. ह्याच्यापूर्वी माननीय गिरीश बापट या ठिकाणी होते, माननीय मुक्ताताई टिळक होत्या, माननीय वसंतदादा तात्या थोरात, अनेक लोकांनी इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. आणि मी ज्या वेळेला ह्या भागात निवडून आलो त्यावेळेला हे जे प्रोजेक्ट आहेत ना हे माझ्यासमोर झाले आहेत. मग त्यावेळेला मी आमदार होतो, पण मी कधी असं डोंकून बघितलं ना की जी इथले रहिवासी आहेत त्यांनी एक बिल्डर नेमला, ते काम चाललं आहे आणि माझ्या डोक्यात बी कल्पना यायची नाही की आता हे काम थांबवायचं. आणि हे काम थांबवणं एकदम चुकीचं आहे. आज आमच्या भगिनीच्या डोळ्यात पाणी बघितलं तर दुःख होतं की आम्ही पुण्यात राहतो का कुठल्या तरी देशात राहतो. आज हे ज्येष्ठ नागरिक माझ्यासमोर उभे आहेत, सगळे ह्यांनी स्वप्न बघितलं, यांची मुलं बाळत हे पुण्यात पूर आला 61 हे लोक राहायला आलेत आणि ही सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत. आता ह्या ठिकाणी आपण बघितलं ह्या 2 मोठ्या इमारती झाल्यात, ह्या बी या म्हाडाच्या जागेवरच झाल्यात. मग ह्या बिल्डिंगा काय वाईट आहेत का? उलट इथं ह्या बिल्डिंग बघितल्यानंतर मला तर असं वाटतं की डोळ्यामध्ये हे खपलेलं दिसतंय की आपणच हे करू शकतो, आपणच बिल्डर आणू शकतो, आपणच काहीतरी नियोजन करतो. असा तर त्यांना भास झाला का नाही, झालाय का, अशी शंका माझ्या मनामध्ये येते. आणि मी नेहमी म्हणतो की राजकारणी माणसाला घरापर्यंत आणायचंच नाही. घरापर्यंत आणला की तो वाशे मोजतोच. आम्हाला कधी आलो तो घराच्या बाहेर उभं करा, कारण काय होतं एखादी बिल्डिंग बघितली की त्याला असं वाटतं आता मी हेच करावं. आम्ही ही बिल्डिंग आमच्या आमदार असताना बघितली, पण आम्ही कधी अजूनही मी आत्ता विचारलं तर मला कळलं की उन्हाचा म्हणून विकसित आहे. आपण बघायचीच गरज नाही, कारण लोकप्रतिनिधींचं हे काम नाही. लोकप्रतिनिधींचं सेवा देण्याचं काम आहे. कुठं ट्रॉफिकच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, वैद्यकीय काय आपण मदत करू शकतो का, दवाखान्याला काय मदत, ही डेव्हलपमेंट हे काम सरकारने आणि त्यांनी म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यात. त्यांनी हेल्पडे मारलेत, त्यांनी प्रॉपर्टी कार्ड केले, त्यांनी कष्ट केलेत त्याच्यामध्ये. आणि आता कधीतरी दिवाळी आता शेवटची आपल्या घरात राहणार आहे आणि आता दिवाळी करून लाईटी बी लावल्या होत्या की आता आपल्याला हे घर पाडणार आहे आणि आपली मुलं बाळं हे ज्येष्ठ नागरिक जवळ 80-85 मावशी तर 92 वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यात एकच आपल्या मुलाबाळांचं घर झालं पण एक स्वप्न बघितलं. आता तुम्ही मग डेव्हलपमेंट आली, मग ते काम थांबवलं, मग ती कधी ठेकेदार येणार, कधी बिल्डर येणार, मग तो बिल्डर आपला आहे का पार्क आहे का, आता हे सगळे आता सगळ्या कोणाला आता लपून राहिलेलं नाही हा विषय. तर ह्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं आणि ह्या भागातले नागरिकांना घेऊन शिंदे साहेबांशी चर्चा केली आणि आता आम्ही परत एकदा शिंदे साहेबांना मी 1-2 दिवसात ह्या विषयावर परत चर्चा करणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही ह्या जनमानसांच्या जे सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, कधी भविष्यात 2000 स्क्वेअर फूटच्या 1500 स्क्वेअर फूटच्या राहू शकत नाही, सगळेच श्रीमंत नाहीत, कारण हे सगळे कामगार वर्ग आहेत, हे उद्योजक नाही, आपले सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. यांच्या घराचं स्वप्न ह्यांनीच बघायचं. मधल्या काळामध्ये आमदारांना घेरावा घातला तेव्हा एक महिला आमची भगिनी होती की आमचं स्वप्न आम्हाला बघू द्या, तुम्ही नका बघू. ती तळमळ होती, या तळमळीतच समजून एका दिवसात ते सगळं केलं पाहिजे. आणि ही जी आत्ता जी बांधकामं आहेत ही आता बघितल्यानंतर नजर लागणं अशी बांधकामं आहेत इथं. आणि तीच बांधकामं आता त्यांचं स्वप्न आता दिसतं की या बिल्डिंगमध्ये आपले बांधव जाणार आहेत, आपण बी अशा बिल्डिंगमध्ये यावं. आणि याच्यामुळे डेव्हलपमेंट 16 एकर आणि 15 एकर नुसती स्वप्न बिल्डर आणि ते सगळं माझंही डोकं आता हँग होतं की हे सगळं का यांच्या डोक्यात बुद्धी येते. आणि मग शेवटी मग ओरडलं तर मग मी वाईट होतो, मग मी राजकारण करतो. ह्यात राजकारणाचा संबंध नाही. ह्याच्यामध्ये स्थानिक आमदारांनी एवढी तत्परता का दाखवली आमदार झाल्यावर असं वाटतं? नाही ना, आता त्यांना म्हटलं ना घरापाशी येऊनच द्यायचं नाही काय राजकीय लोकांना आमच्या आहेत. घरापाशी आले की त्यांना काहीतरी सुचतं, डेव्हलपमेंट त्यांच्या खिशात कशी जाईल ही अवस्था त्यांच्याकडनं होत असते. आणि ह्याच्यामध्ये ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी या भागामध्ये काम केले, त्यांनी बी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काय येस नो, शेवटी लोकांना तुम्ही खेळवत बसू नका, त्यांची स्वप्नाला भंग करू नका, त्यांची तळमळ घेऊ नका, त्यांचे आशीर्वाद वाय घ्या पण त्यांची तळमळ नका घेऊ. हे सगळं समोरच्या लोकप्रतिनिधी हे सगळं बघितलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही, माझा पक्ष आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी मी चर्चा करणार पूर्णपणे. ह्यांना शेवटच्या मिनिटापर्यंत ज्या वेळेला अडचणी त्यावेळेला आम्ही प्रखरपणे एक लोकशाही म्हणून लोकशाही आणि जे काही चुकत असेल विकृतीच्या विरोधात आपण आहेच. त्यामुळे आता विकृती आणि दंगेकर हे आता विरोधात समीकरण आता पक्षापेक्षा बाजू राहू द्या. मी कुठल्या मित्र पक्षात हा विषय नाही. आता ही बघा लोक घुशी लागल्यात आणि या घुशीच्या घरात राहतात. उद्या एखाद्या बिल्डिंगचा काय पडलं, जीव गेला, काय झालं, ह्याची जबाबदारी कोणाची. आणि तुम्ही मग प्रकल्पाचे स्वप्न बघायचे, तुमचं स्वप्न जो पण पूर्ण होत नाही, मग तुमचा बिल्डर येत नाही, तुमचं सिस्टीम येत नाही, तो पण ह्यांनी काय रोज त्यांची वाट बघायची का. आणि मग ह्या बिल्डिंगला काय झालं आता म्हाडाचीच परवानगी आणि म्हाडाने पूर्णपणे अप्रुव्हल दिलं आहे.
म्हाडाच्या नियमानुसार सगळे त्यांनी अप्रूव्हल केले. वकील साहेब तुमच्याशी आत्ता बोललेत, अप्रूव्हल दिले आणि अप्रूव्हल दिलं. तुम्हाला काय वेगळं सुचलं असं? नियमाच्या बाहेर केलं का नाही? नियमात केलं. सगळ्या त्यांनी सोसायट्या केल्यात, त्याची लिस्टची सगळं कागदपत्र पूर्ण केलं. म्हाडाच्या नियमानुसार त्यांनी अप्रूव्हल दिलेलं आहे आणि नियम भरला आणि मग सगळं ती प्रक्रिया पूर्ण झाली. ह्याच्यामध्ये आमदारांनी त्यांचा हट्ट सोडावा, कारण हे सगळ्यांची वेदना त्यांनी बघितलं पाहिजे. त्यांचं त्यांना बांधू द्या. पुणे शहर पडले तुम्हाला, तुम्ही 4 वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन होता. काय पुण्याला जे काय तुम्हाला करता आलं ते आम्ही बघितलं, पुण्याचं काय केलंय ते. तर ते आता हितं नका करू. तुम्हाला लोकांनी संधी दिली, राजकारणात दिली, त्याचा फायदा तुम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी करावा. कारण शेवटी मी एक लोकप्रतिनिधी या भागात होतो म्हणून मला तो अधिकार आहे बोलायचा की समाजाचा जनतेचा जो विषय आहे त्यांना करू द्या. आणि ह्याच्यामध्ये आमच्या माझ्यापासून वरचे सगळे जे आमदार होते त्यांना काहीच कळत नव्हतं का? तर कळत होतं. मग ह्यांनाच लय कळतं का? हा विषय महत्त्वाचा. तर यांच्या भावना सगळ्या घेऊन या ठिकाणी म्हाडामध्ये मी बी आता 2 दिवसात जाणार आहे. शिंदे साहेबांना निरोप दिलेला आहे. त्यांनी सदरच्या अधिकाऱ्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं आहे. परत एकदा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्याशी विनंती करतो की तुम्ही एकदा बोलून घ्या आणि ह्या स्कीमला इथल्या जनतेच्या नागरिकांच्या स्वप्नाला आकार देण्याचा प्रयत्न करा अशी मी दोघांना विनंती करणार. अर्थात हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.